Friends, we are learning the lesson book review of the book Swami and Friends written by R.K. Narayan. And in our first part, we have completed the first point related with this book, that is a little bit about the book. In the first part, we introduced the major character of this book, that is Swami. Swami is a very mischievous little kid. This book is about the story of Swami and his different things, his thinking, his perspectives of life. He is just 10 years old. This much of information do we have taken from the first part. In today's video, we are going to learn the second point, that is significance of the book. Let's see it. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values, even if it is a teen book. Even it is written for the children, but it has many literary values. Okay, म्हणजे हे पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचनीय आहे, आनंद देणारं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त एवढंच नाही तर याच्या वैशिष्ट्यामध्ये हे पण सांगता येईल की या पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळे साहित्यिक गुण, कौशल्य याच्यामध्ये वापरलेले आहे. फक्त हे लहान मुलाचंच पुस्तक नाही, तर हे एक ग्रेट एक्झाम्पल ऑफ ए लिटररी व्हॅल्यू, ज्याच्यामध्ये साहित्यिक गोष्टी, साहित्यिक कौशल्यांचा समावेश केलेला आहे, असं हे पुस्तक आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. हे मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी, या दोघांसाठी हे एक वाचनीय पुस्तक आहे. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. आशिया खंडातल्या अनेक देशांमध्ये हे पुस्तक सिलेबसमध्ये आहे. जे विद्यार्थी साहित्याचा अभ्यास करतात, वेगवेगळ्या देशांमध्ये साहित्याचा अभ्यास करतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. This does not mean that the book is filled with heavy grammar. आता हे साहित्यिक पुस्तक आहे आणि साहित्याचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या सिलेबसमध्ये याचा समावेश केला आहे, म्हणजे हे खूप असं खूप मोठमोठे शब्द साठा असणारं किंवा अवघड शब्द, अवघड संकल्पना असं असणारं पुस्तक नाही. फिल्ड विथ हेवी ग्रॅमर ऑर टेक्निकल जार्गन, किंवा असं तांत्रिकदृष्ट्या असे काहीतरी डोक्याला ओझं होणारे शब्द याच्यामध्ये वापरलेत का, तर नाही. टेक्निकल जार्गन म्हणजे कन्फ्यूज करणारे शब्द, किंवा काही वेळे कसं असतं, विज्ञानावर एखादं पुस्तक आहे तर विज्ञानाचे इतके भयान शब्द असतात की सामान्य रीडरला ते कळत नाहीत. अशा प्रकारचे कुठलेही साहित्यातले अवघड शब्द, अवघड संकल्पना या पुस्तक वापरल्या नाहीत. इट इज व्हेरी सिम्पल. हे खूप साधं सोपं पुस्तक आहे. ॲक्च्युली द ट्रुथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. म्हणजे ते साहित्यासाठी, अभ्यासक्रमासाठी दिलेलं असलं तरी त्याच्या वेगळ्या पद्धतीने सत्य हे आहे की ते एक खूप साधं सोपं वाचनीय पुस्तक आहे. Swami and Friends is written in such a simple English. It is hard to imagine that it is a work of such a literary genius. हे इतक्या सोप्या भाषेत लिहिलेलं आहे की तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही की हे इतक्या महान साहित्यिकाने लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे महान साहित्यिक म्हटलं की खूप असे किचकट शब्द असतात, किचकट संकल्पना असतात, ज्या आपल्याला सहजासहजी समजत नाहीत, अंडरस्टँड होत नाहीत. पण हे असं नाही आहे. असं वाटत नाही पुस्तक वाचल्यावर की इतक्या महान लेखकाने ते लिहिलेलं असेल. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. कशी आहे भाषा? प्लेन अँड सिम्पल, साधी सोपी आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. लहान मुलांना अडचण होईल, समजणार नाहीत असे कुठलेही शब्द याच्यामध्ये वापरलेले नाही. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. याच्यामध्ये जे वाक्य वापरले आहेत ते साधे सोपे आहेत आणि तेच काय करतात, या पुस्तकाच्या सिम्प्लिसिटी ऑफ द बुक, साधेपणाचं एक वैशिष्ट्य आहे, ॲड करतं आहे त्याच्यामध्ये सिम्पल सेंटेन्सेस. It is mentioned in the description
दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चियस 10-year-old इंडियन बॉय. सुरुवातीच्या पॉईंटमध्ये जेव्हा पुस्तकाचं इंट्रोडक्शन केलं त्याच्यात हे सांगितलं की हे पुस्तक इज अबाउट अ 10 years बॉय हु इज व्हेरी मिस्चियस. फार खोडकर 10 वर्षाच्या मुलाबद्दल हे पुस्तक आहे. म्हणजे त्याने वेगवेगळ्या केलेल्या खोड्या याचं वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चियस चिल्ड्रेन. आता काही पालकांना अशी शंका येऊ शकते मनामध्ये की हे पुस्तक वाचून जे अगोदरच खोडकर आहेत आमची मुलं ती जास्तच खोडकर होतील ना. कारण पुस्तक काय सांगते, स्वामीने केलेल्या खोड्या म्हणजे एक प्रकारे त्याच्या खोड्याला प्रमोट केल्यासारखं होते. असं काही पालकांना वाटू शकतं की हे वाचून आमची मुलं जास्त बिघडतील, पण ते तसं नाही आहे. बट द बुक इज ॲज सच दॅट द एनकम्पासेस द मिस्चिप ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ किड. परंतु या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य काय असेल तर या पुस्तकामध्ये जेवढ्या खोड्या एम्पासेस केलेल्या आहेत, हायलाईट केलेल्या आहेत, सर्कल केलेल्या आहेत किंवा स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत, तर त्या काय होत आहेत, जेवढ्या खोड्या आहेत त्या एनकम्पासेस द मिस्चिप ऑफ द किड इन अ व्ह्यू ऑफ किड, त्या एका लहान मुलाच्या दृष्टिकोनातून केलेल्या आहेत. पण त्याचा दृष्टिकोन, त्याचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे की त्याचा पर्स्पेक्टिव्ह हे करत असताना कोणालाही त्रास देण्याचा उद्देश नाही. हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. त्याच्या मते त्याने केलेल्या सर्व खोड्या या हार्मलेस आहेत, कोणालाही त्रास देणाऱ्या नाहीत, प्युअर आहेत, शुद्ध आहेत, वाईट हेतूनी केलेल्या खोड्या नाहीत. हे पर्स्पेक्टिव्ह म्हणजे त्याचं स्वतःचं मत, त्याच्या मतानुसार, लहान मुलाच्या मतानुसार त्याने केलेल्या खोड्या या कोणाला त्रास देण्यासाठी त्या उद्देशाने केलेल्या नाही. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and tender kid. जरी तो खोडकर असेल, त्याच्यामध्ये खूप नॉटीनेस असेल, तरी देखील we actually find that Swami is a loving. सगळं जरी असलं तरी स्वामी हा मुलगा कसा आहे, खूप प्रेमळ आहे. अँड ए टेंडर किड, एकदम सोज्वळ, नाजूक, खोड्या करतो परंतु मनाचा कसा आहे, तो शुद्ध आहे, प्रेमळ आहे. हु इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि तो खूप सेन्सिटिव्ह पण आहे. सेन्सिटिव्ह म्हणजे तो खूप भावनाप्रधान आहे. ओके नाही, म्हणजे पटकन ज्याला दुःख, आनंद यासारख्या भावना ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण सेन्सिटिव्ह म्हणतो. एखादी गोष्ट पाहून पटकन मनाला लागते त्याला आपण सेन्सिटिव्ह म्हणतो, तो तसा आहे. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह. आणि हा एक अनटोल्ड रूल आहे की जे खोडकर मुलं असतात, बदमाश मुलं असतात, तेच सगळ्यात जास्त भावनाशील असतात, सेन्सिटिव्ह असतात. इतरांच्या बाबतीमध्ये, इतरांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये दुःख, प्रेम या सगळ्या गोष्टी इतर मुलांपेक्षा जास्त असतात. कोणत्या मुलांमध्ये? जे खोडकर असतात, उद्धट असतात, काय म्हणूया आपण ज्याला, अशी प्रकारची मुलं. म्हणजे ह्या दुसरी बाजू झाली. एव्हरी कॉइन हॅज टू साईड्स. एक साईड त्यांची खोडकर आहे परंतु त्यांची दुसरी साईड खूप चांगली आहे. ते खूप मायाळू असतात, प्रेमळ असतात. अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, ते सर्व लोकांवर प्रेम करत असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायणनी या पुस्तकामधून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आणि हे सांगितलंय की जी मुलं खोडकर आहेत, खोड्या करतात, परंतु त्यांची दुसरी साईड अशी आहे की ती मुलं फार प्रेमळ असतात, फार सेन्सिटिव्ह असतात. So, in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages. म्हणून सरतेशेवटी असं सांगता येईल की सर्व वर्ग गटाच्या, वयोगटाच्या मुलांसाठी हे पुस्तक वाचण्यायोग्य आहे. ऑल द एजेस, म्हणजे तो लहान असू, तरुण असू, कोणी असू, सर्वांसाठी हे वाचनीय आहे. ऑल एजेस who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. ज्यांना एक एंटरटेनमेंटसाठी पुस्तक वाचायचं असेल, एन्जॉयमेंटसाठी पुस्तक वाचायसाठी, त्यांच्यासाठी हे पुस्तक योग्य आहे. त्याचबरोबर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स, ज्यांना इंग्रजी भाषेचे कौशल्य वाढवायचे, हे पुस्तक वाचून
तुम्ही तुमच्या इंग्रजीमध्ये सुधारणा करू शकतात. दीज आर द 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस बुक. कोणते 2 ॲडव्हान्टेजेस? दॅट दिस बुक इज गुड रीड फॉर चिल्ड्रेन ऑफ ऑल एजेस हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड. चांगलं पुस्तक ज्यांना वाचायचं आहे, आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी. अँड दोज हू वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल, आणि ज्यांना इंग्रजी भाषेचे कौशल्य वाढत. या 2 ॲडव्हान्टेज या पुस्तकाचे आहेत. लेट्स सी द थर्ड अँड लास्ट पॉईंट about the author. In this point we are going to discuss about some information related with that writer, that author, is it? Let's see काय information आहे. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time. भारतातले जे सर्वोत्कृष्ट लेखक होऊन गेलेले त्यांच्यापैकी एक म्हणजे R.K. नारायण. डिग्रीचं सेंटेन्स इथे वन ऑफ द ची रचना आलेलं आहे, जे की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. ओके. R.K. नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड. आजपर्यंत भारतात जे काही सर्वोत्कृष्ट साहित्याची निर्मिती झालेली आहे, पुस्तकं लिहिले गेलेली आहेत, त्यापैकी बऱ्याचशा पुस्तकाचं लेखन हे R.K. नारायण यांनी केलेलं आहे. म्हणजे R.K. नारायण यांनी आत्तापर्यंतच्या भारतीय साहित्याला फार मोठी देणगी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या स्वरूपात दिलेली आहे. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर द ब्रिटिश रूल. आणि खास करून या पुस्तकामध्ये, स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकामध्ये, त्यांनी ब्रिटिश अधिपत्याखालील, ब्रिटिश साम्राज्यात असतानाचा जो भारत आहे त्यावेळेसचा भारतातील परिस्थिती, त्यावेळेसचं काय म्हणूया, त्यावेळेस भारताची असणारी संस्कृती, त्या काळात असणारे संस्कार, त्या काळातला गंध, या सर्व गोष्टींचा समावेश त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. पिक्चरायझेशन ऑफ दॅट एरा, त्या कालावधीचं खऱ्या अर्थाने समर्पक असं वर्णन त्यांनी त्यांच्या पुस्तकामधून केलेलं आहे. इसेन्स ऑफ ब्रिटिश रूल अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. आणि त्या काळातला एखादा सामान्य लहान मुलगा, तो काय विचार करत असेल, तो कसा वागत असेल, तो काय करत असेल, समाजात कसा करत असेल, मित्रांसोबत काय करत असेल, या सर्व गोष्टींचं यथायोग्य चित्रण आपल्याला त्यांच्या पुस्तकामधून पाहायला मिळतं. दॅट इज द स्पेशालिटी ऑफ R.K. नारायण. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड्स. आणखी काही महत्त्वाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे, तर ती पाहूया. मालगुडी डेज हे फार छोट्या छोट्या शॉर्ट स्टोरीचं एक कलेक्शन आहे, खूप सुंदर आहे. ब्रिटिशकालीन त्या काळात असणारं गाव, त्या गावात होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, याच्यावर एक दूरदर्शनवर खूप काळ गाजलेली एक सिरियल पण तयार झाली होती. देन द गाईड हा देवानंदचा एक चित्रपट आहे, जो याच पुस्तकावर आधारित तयार केलेला आहे. ही पण कादंबरी खूप गाजलेली आहे. द पेंटर ऑफ सायन्स, दिस इज वन ऑफ द ग्रेटेस्ट वर्क ऑफ R.K. नारायण. अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज, आणखी काही लिहिलेले आहेत, त्यातलं पहा द रामायणा, अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. या महाकाव्याचं छोटं रूप, संक्षिप्त रूप. आपलं ओरिजिनल महाभारत रामायणा खूप मोठं आहे, पण या दोन्ही ग्रंथाचं, महाकाव्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये रूपांतर इंग्रजीमध्ये करण्याचं काम R.K. नारायण यांनी केलेलं आहे. द महाभारता, द शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. या महाकाव्यांचं संक्षिप्त रूप, कमी रूपामध्ये लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दिस वे ही कॉन्ट्रीब्युटेड अ लॉट इन इंडियन लिटरेचर फील्ड. ओके, सो गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला वाचण्याचा आनंद असेल, छंद असेल, तर यापैकी कुठलं एखादं पुस्तक मिळवा आणि ते वाचून काढा. ओके, दिस इज ऑल अबाउट द लेसन book review Swami and Friends written by R.K. Narayan. In this lesson we have learned how to review a book. It can be divided into 3 points. The first point, you have to tell some more information about the book rather than telling the story of that book. Just go and discuss about the characters,
and a little bit of theme. This is specialty. And then in second point, significance of the book, how it is important. What are the specialities of that book rather than discussing the story. Okay. And then the third point is about the author. We have to collect some information and share it in the third point. By following these steps, you can review any book or any movie. Is that clear? Okay. So, friends, hope you understood. See the both parts hand in hand. Then you can understand the whole lesson. Okay. Thank you very much.